नमस्कार मित्रांनो, आज आमची ट्रिप होती जव्हार साईड वॉटरफॉल दाखवायची. तर आता आमची ट्रिप झाली आहे. आता आम्ही निघालो आहे त्र्यंबकेश्वरच्या रोडला. तर आता त्र्यंबकचं दर्शन घेऊन आता आम्ही डायरेक्ट नाशिक घरी आल्यानंतर मग जिमला जाणार आहे. आता पोरांना बघू कसं एन्जॉय झालंय, एक जण अपडेट देणार आता याच्यात. डायरेक्ट पोरांना मस्त घुमाया अपने को, दबदबे वगैरह फोटो वगैरह बहुत मस्त निकाले. दबदबे में ऐसा फोटो निकाले कि एक बंदा कहाँ पे एक बंदे का तो मतलब ही नहीं संबंध होता भाई, आया काय को मेरे जो आगे बंदा है. बाकी हम तीनों ने इतना एंजॉय किया है ना, मोबाइल का स्टोरेज भर गया है. फोटो अभी देख देख के डिलीट करना पड़ रहा है. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आम्ही गेलो तो मोखाडा लय पब्लिक म्हणत होती मोखाड्याला काय. तर काका म्हणे चला माझ्या गावाचं दाखवून देतो तुम्हाला. तर काकांनी आम्हाला मोखाड्याला नेलं, तिकडे धबधबे पाहिले. आणि मुळात म्हणजे आम्ही फक्त 150 रुपयात आहे ना आमचं जेवण मागवलेले, घरातला भत्ता पण घेतला होता. पण मग घेतलं आणि काकाच्या गावाचा स्पेशल भाजीपाव काढले आम्ही. आणि म्हणजे फोटो तर असे काढले, मी तर एस्थेटिक फोटो काढले असे तसे. काकाने रीला बनवल्या आहे आणि तुम्ही बघू शकता रीला, तुम्ही जर फॉलो केला असेल काकाला तर. मग आम्ही खूप मजा केली नाही का, म्हणजे खाय प्यायची सगळी सोय झालेली फक्त 150 रुपयात. अशी ट्रिप म्हणजे मी माझ्या आयुष्यात कधी बघितली नव्हती नाही का. मित्राबरोबरची यायची मजा वेगळीच आहे. निसर्ग पण या गावाचा एवढा मजबूत निसर्ग आहे ना, तुम्हाला मी काय सांगू. अजून सांग रे तू पण. मंदिरात गेलो होतो फिरायला, मंदिरामध्ये फिरलो, त्र्यंबकचं दर्शन केलं. स्वामी समर्थ महाराजांच्या इकडे गेलो होतो. आता मित्रांनो यांनी सांगितलंय मंदिर फिरलो. हा काहीच कामाचा नाही. हा फक्त धरतीला बोजा होता, घेऊन आलो होतो आम्ही. त्याला पाण्यात उतरायला लावलं तरी एवढा हळूहळू चालायचा, जसं काय याला पोलिओ होईल एवढा हळू चालायचं. म्हणजे पाय एकदम लहान पोरासारखा ठेवायचं, म्हणजे काहीच कामाचं नाही. म्हणजे एवढा बेकार पोर आहे, पुढे घेऊन जायचं नाही हा. आणि आला तर आला वरून झेंड्यावर येईल, या पोरांच्या जीवावर येईल. या दोघांनीच खर्च केला अक्का. आता झेंड्यावर पंढरपूरच होता, पण आता म्हणलं जाऊ द्या, घेऊन घ्या पोरांनो. रडत होतो सगळे. आणि मित्रांनो, आम्ही पहिली गोष्ट म्हणजे आम्ही भत्ता आणला, व भत्ता आम्ही कांदाच नव्हता आणला नाही का. तर कांद्यासाठी रिषभने काय केलं, 10 रुपये घेतले आणि तो कांदा कापला. मग कांदा रिषभने एवढा मजबूत कापला, त्या कांद्यामुळे भत्त्याला 4 चांद लागले. असं जेवण म्हणजे झालेलं आमचं जेवण नाही असंच म्हणता येईल, पण एकदम भारी झालेलं नाही का. खाऊन पिऊन सुखी होतो नाही का. हा तर काही कामाचा नव्हता. 10 रुपये नव्हते काढले नाही का, फक्त झेंड्यावर आला होता. काय कामाचं नाही मित्रांनो. याला तुम्ही पुढे घेऊन जाऊ नका. काका तुम्ही घेऊन जाणार याला पुढच्या ट्रिपला? नाही अजिबात नाही ना. आता मित्रांनो आमचं सकाळी नाश्ता पाणी झालं होतं. आता आम्ही जेवण बिन केलंय. आता निघालोय आम्ही नाशिकच्या रस्त्याला. आता आमचं सगळं झालंय, फायनली निघालोय. आणि फॉलो करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ आणि लाईक करा. हा एवढंच बोलायसाठी आला. झालायचा बर्थडे भेटला याला. चला भेटू आपण. बाय बाय.